राष्ट्रवादीच्या शिवसन्मान रॅलीला छगन भुजबळांची उपस्थिती, छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, तर मतभेद बाजूला ठेवून काम करावं लागतं, भुजबळांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा एल्गार. संपूर्ण कर्जमाफीसाठी 19 मार्चला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांचा इशारा. विक्रीतील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य. विजेवरील भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही. व्यावसायिक संघटनेसमोर मुंबईत पावाचं उत्पादनात घट होण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतील 825 एकरचा परिसर अतिक्रमणमुक्त. 7 दिवसांच्या धडक कारवाईनंतर मोहीम स्थगित. 4111 भंगार गोदामं, लघु उद्योग आणि अनधिकृत बांधकामं भुईसपाट. कल्याणमधील भोर चौकात गोळी झाडून एकाची हत्या. जमिनीच्या वादातून नातेवाईकांनीच हत्या केल्याचा संशय. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. स्कूल बस मालक संघटना 18% भाडेवाढीवर ठाम. भाडेवाढ मागे न घेण्याच्या स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा पवित्रा. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब, तर प्रवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार. आज रामलीला मैदानावर दिल्ली सरकारचा शपथविधी. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो दिंड्या आज शेगावला दर्शनासाठी येणार, तर भक्तांचीही मोठी मांदियाळी. चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव. न्यूझीलंडच्या 320 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 260 धावांवर संपुष्टात. चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारताचा बांगलादेशच्या टीमशी सामना. भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्ये होणार.